आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे पीव्हीसी पाईपच्या किमतीमध्ये 15 ते 18% वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीचा मोठा सामना करावा लागतोय। वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडतंय, तर पाणी साठवणूक करणाऱ्या पाणी टाकीच्या दरामध्ये प्रति 1 ते 1,500 रुपयांची दरवाढ झाली आहे। सध्या इथं पाईपावर 50 ते 100 रुपयापर्यंत भाव वाढलेले आहेत। उन्हाळ्यामुळे शेतातील पिकं काढली आहेत आणि ते पिकं काढल्यानंतर पाईपलाईन करण्याची आवश्यकता आहे। आता हेच टाईम आहे की शेतकऱ्याला याची उसंत मिळते, त्यावेळेतच सिंचनाचं साहित्य घेऊन शेतीसाठी न्यावं लागतं। परंतु 50 ते 100 रुपये भाव वाढल्यामुळं मोठा आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे। शेतकरी परिस्थिती खराब आहे। अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। युद्धामुळे आता घर बांधणी देखील महाग झाली आहे। बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलचे दर भडकले आहेत। 10 दिवसांपूर्वी 56,500 रुपये प्रति टन असलेले स्टील हे 61,500 वर गेले। आखाती देशात येणाऱ्या कच्च्या मालाच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे कच्च्या मालाची उपलब्धता कमी झाली आहे, त्यामुळे हे स्टील महागल्याचं समोर येतं। युद्धामुळे आयर्न ओरच्या किमतीवर तर फरक तेवढा पडला नाही, परंतु कोलच्या आणि गॅसच्या किमतीमध्ये मात्र भरपूर फरक पडलेला आहे। आणि त्याचा परिणाम आज झाला की हे दोन घटक महागल्यामुळे आणि त्याच्या उपलब्धतेबद्दलची साशंकता निर्माण झाली। त्यामुळे मार्केटने एक अशी रिॲक्शन दिली आणि त्यामध्ये 5,000 रुपयांनी हे दर वाढलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।